राम राम मंडळी, आता आपण आलेलो आहे गोव्यात आणि गोव्यातला एक तुफान मराठ्यांचा इतिहास लाभलेला किल्ला शोधायला बघायला आलेलो आहे आपण. शोधायलाच म्हणावं लागेल कारण इथं शोधतच आलेलो आहे. तर किल्ल्याचं नाव आहे मर्दनगड आणि इतिहास म्हटला तर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला आहे किल्ला. चला आपण या मर्दनगडाची सफर करूया. फोंडा शहरातून हा रस्ता येतो. इकडं फॉरेस्टचं ऑफिस आहे. या फॉरेस्टच्या ऑफिसच्या तिथून एक रस्ता वरती जातो. मर्दनगड फोर्ट ट्रेल स्टार्ट असं गुगल मॅपवरती लोकेशन मिळेल. ते लोकेशन घेतलं तर तुम्ही इथे येऊन पोहोचताल. बघू आता पुढून आपल्याला याच्यावरती जायला रस्ता आहे का. तर इथे फॉरेस्ट ऑफिस आहे मृदू संवर्धनाचं. त्याच्या तिथूनच रस्ता सुरू होतो. त्यांना विचारलं तर ते म्हटले की शांतीनगर म्हणून एरिया आहे अजून पुढं एक, तिथून एकदम चांगला रस्ता आहे. तरी आता आपण इथं आलो आहे. ही वाट पण दाखवते आहे. इथून पण एक वाट जाते वरती. याला ढोरवाटा फुटलेल्या आहेत. बघू या वाटाने आपण जाऊया पुढं. तर इथे मृदू संवर्धनाची नर्सरी, त्याच्या शेजारी आलं की एक गेट आहे. इथं काही झेंडे येतात. हे गेट इथून आतमध्ये जायचं. ही वाट आपल्याला पुढं घेऊन जाते किल्ल्यावरती. तर आता इथे एक दादा आहेत, ते आपल्याला जागा दाखवतील वाट. पुढं जाऊन त्यांना विचारू आपण. नर्सरी आहे त्यांची आणि त्या नर्सरीतून आपण पुढे जातो. तोंडपर्यंत सोडलं की आम्हाला जायला टेन्शन नाही. हां हां हां. हे मृदू संवर्धनाचं का? हे मृदू संवर्धनाचं का? हां. इथे जंगलात बऱ्याचशा फसव्या वाटा येतात. आता या इकडच्या वाटेला वळलो की इथे पुढे आपल्याला हा एक बोर्ड दिसेल, मर्दनगड. म्हणजे ही वाट आपल्याला घेऊन जाते किल्ल्यावरती. दादा धन्यवाद. वाटेत असे बोर्ड लावलेले पण येतात. एकदम खडी चढण आहे आणि हा कच्चा रस्ता आहे. एकदम वाट बनवल्यासारखी तरी दिसती आहे. जंगली प्राण्यांचा वावर आहे तिथे. हीच अशी वाट आहे. या वाटेने चालत राहायचं. एकदम खडी चढण आहे. 5 मिनटं झालं चालतोय पण एकदम अंगावरती येणारा चढ आहे आणि पूर्ण जंगल आहे. जंगलातल्या वाटेत इथं हरिण, नीलगाई, रानडुक्कर बऱ्यापैकी आहेत. त्यामुळं काळजीपूर्वक आणि वाट अगदी न समजणारी अशी आहे. बऱ्याच ठिकाणी चुकायचे पण चान्सेस आहेत. मध्ये मध्ये भगव्या कलरचं कापड बांधलेलं आहे, ते फॉलो करायचं आणि चालत राहायचं. इथे बघितलं, हे बघा इथे या पायऱ्या आहेत. ह्या कधी बनवल्यात माहिती नाही आहे, पण ही पायऱ्यांची वाट आहे जी आपल्याला वरती घेऊन जाते. हे वाटेत कुठल्या तरी देवाचं ठाण असावं. इथं पूजेचं साहित्य पण आहे किंवा मुक्कामाची जागा असेल आणि इथून ही वाट वरती घेऊन जाते. ते कुठल्या तरी देवाचं स्थान आहे, पूजेचं साहित्य आहे, तिथे तेल ठेवलेलं आहे आणि हा वरती किल्ला. इथं अजून एक देवाचं ठाण आहे, जुनं मंदिर वगैरे काहीतरी असेल त्याचे छोटेसे अवशेष. इथं झेंडे लावलेले. इथं पुढं पाण्याचा सोर्स दिसतोय. पुढे आल्यानंतर इथून वाट तरी वरती गेलेली कुठली दिसत नाही आहे. त्याला वाट बघावी लागेल. इकडे
पाणी साठवलेलं आहे आणि खाली तिथे पिण्यासाठी पाणी बघा. इथून इकडे हे पाण्याचं सोय केलेली, वरून पाणी येतं आहे तिथं साठवलं आहे, तिथून पाईपातून पाणी झिरपणारा इकडे खाली घेतलं आहे इथे. आता इथून रस्ता गायब झाला आहे पूर्ण. इथं हा एक बोर्ड मिळालेला आहे. वाटलं होतं की याच्यातून काहीतरी वाटेचा अंदाज येईल, पण वाटेचा काहीच अंदाज येत नाही आहे. हा इथे मर्तनगड सार्वजनिक सत्यनारायण पूजा होती त्याचा आहे, पण इथून पुढच्या वाटेचा काहीच अंदाज येत नाही आहे. तर आपल्याला वाट शोधायची इथून पुढची कशी येते. या मंदिराच्या शेजारून एक पुसटशी वाट आहे इथं, ती वर गेल्यासारखी वाटते आहे. बघू आपण थोडंसं पुढे जाऊन ही योग्य आहे का अयोग्य आहे, कारण ही खालच्या वाटेपेक्षा वरून जाते थोडीशी. ही पण तिकडे टाक्याकडेच जाते आहे. ही पण ती वाट नाही आहे, पण इथून एक रस्ता वरती वळाला आहे. तर थोडंसं वरती बसून बघू आता आपण असू शकते का. एकदम मोडलेली आहे वाट, म्हणता येणार नाही आहे, तरी बघू घुसून. स्लिपरी आहे बघा. तो अजून वरती तरी काही नामोनिशाण दिसत नाही आहे. आता इकडं पण इथे ही वाट आहे का नाही काहीच अंदाज लागत नाही आहे. वरच्या एरियात मधून मधून घुसतोय आता आपण वाट शोधण्याचा प्रयत्न. ही एक जरा ठळक वाट सारखी वाटते आहे, पण सांगू शकत नाही. घसरतंय आतून पुढून बघूया. काहीच नाही आहे वाटेचा अवशेष. इकडं तर कोणती गेलेली नाही आहे, इकडंच शोधावं लागेल. मध्ये डुकरांचे उकरलेले बरेचसे हे येतात, पण फक्त घुसलोय कुठेतरी माहिती नाही की आपण बरोबर चाललोय किंवा नाही. कारण भयानक फसव्या वाटा आहे तिथे, आणि इथे कुठे मार्किंग पण नाही आहे कसलं झेंडे किंवा काय. बघूया काय मिळतंय का. जवळपास अर्धा तास झालं या जंगलात नुसतं भटकतोय. रानडुकरं वगैरे आहेत, वाटेचा कुठलाच पत्ता नव्हता. कसंही घुसलो आहे जंगलात गोव्यातल्या. आणि आश्चर्य म्हणजे काय, मला समोर किल्ल्याची तटबंदी दिसली दगडात रचलेली. याच्यासारखं सुख नाही, शोधून काढला म्हणावं लागेल. हे इकडचं जंगल होतं, या जंगलातून हे असंच घुसलं आहे. काहीच नाही आहे इकडे, कसलीच वाट नाही आहे, फक्त पकडले. आणि इथे वरती बघा ही दिसली आहे तटबंदी. कदाचित आता आपण योग्य असेल. अजून पुढं जाऊन काय आपल्याला चॅलेंज येणार आहेत माहिती नाही, पण पुढे जाऊ आता आपण. ही इकडे बघा, ही इथे तटबंदी आहे, ही दगडात बांधलेली. इथून वरती जायचं आहे, पण घसरडं आहे, जाताच येत नाही आहे. आता ही एक मोळी मिळाली आहे, त्याला पकडून आपण वाट वरती जायचा प्रयत्न करू. कारण पकडलं नाही तर डायरेक्ट शूज आपले खाली घसरता येतात. बापरे, इथं आता अजिबातच नाही आहे काय पकडायला. एकदम डायरेक्ट जागेवरती घसरत आहे, पायच खाली रुतत नाही आहे. ही दुसरी मुळे पकडू. आणि इथे ही बघा ही किल्ल्याची तटबंदी भयानक. इथून खाली आता उतरायला येत नाही आहे, पाय जागेवरती अजिबात ठरत नाही आहे, घसरतोय पूर्ण. मुळी जर सटकली तर आपण डायरेक्ट खाली. आता इथे आलो आहे, या तटबंदीतून पुढं जायचं आहे. आता बघू कसं जाता येईल. मुळी संपली,
इथून वर जायचं कसं आता, पकडायला काहीच नाही आहे. कसलं तरी खड्डा उकरलेला आहे, मोठा आहे खूप, पकडायला नाही आहे काय. वरती आलो आता आपण, आणि हा इथे खड्डा आहे, हा कसला तरी काय माहिती नाही आहे, उकरलेलं आहे इथे. आणि हे चिऱ्या पण येतात, किल्ल्याचेच अवशेष असतील इथे. हे बघा, आपण त्या तटबंदीच्या वरती आलो आहे आता, आणि वरती म्हणजे पूर्ण जंगल माजलेलं आहे. अजून शोधायचं आहे काय आहे का पुढे. या साईडने पूर्ण तटबंदी आहे, आणि हे चढून आलो आहे, पकडायला जागा नाही आहे. आता मेन म्हणजे उतरायचं कसं ते पण माहिती नाही आपल्याला. चढून तर आलो आहे. जंगली प्राणी काय आहेत का माहिती नाही आहे. खाली पूर्ण चिऱ्या येतात. इथं कदाचित टाकं, मंदिर, बुरुज काहीतरी असेल. हे पण पूर्ण बांधकामाचेच अवशेष आहेत. हा अशी तटबंदी आहे पूर्ण. आता पुढे एक पाण्याचं टाकं दिसतंय खोदलेलं. आता आपण पुढे याच्यात जाऊया, बघू काय आहे का. हे बघा, इथं पण असे बांधलेले अवशेष मिळालेत आपल्याला. आणि हे कदाचित किल्ल्यावरचं खोदलेली विहीर सारखं आहे. याचे आपण पुरावे का, तर इथं दगड आहेत. हे बघा, इथे पण ही विहीर वगैरे असू शकते. असेच अवशेष शोधावे लागणार आहेत. अजून कुठे काय आहे का माहिती नाही आहे. पण हे समोर पाण्याचं टाकं आहे. आपल्याला पुढं दगडी बांधकामाचे अवशेष मिळालेले आहेत. शेवटी आपण किल्ला शोधलाच. हे इथे कदाचित एखाद्या घर वगैरे काहीतरी असू शकतं, कारण खाली तटबंदी आहे आणि हे चौथरे आहेत इथं असे. इकडं पूर्ण छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला किल्ला, त्याचे अवशेष आपण शोधून काढले आहेत. अजूनपर्यंत मला कुठंच नव्हते मिळाले. भरपूर शोधलं होतं पुस्तकांमध्ये वगैरे, पण नाही मिळालं. इथे आल्यानंतर हे आपण शोधलेलं आहे गोव्याच्या जंगलात येऊन. जंगल बघा कसं मजबूत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता खाली कसं जायचं ते माहिती नाही आहे. इकडे अजून पुढं बघितलं ते बघा, इथे पण दगड बघा पूर्ण. हे पण तटबंदीसारखेच अवशेष आहेत. अवशेष तर मिळाले. किल्ल्याचा बाले किल्ला अजून वरती आहे का काय आयडिया नाही आहे. जसं पुढं जाईल तसं फक्त जंगलच दिसतं आहे. जंगलातली वाट कशी आहे काय माहिती नाही आहे. रानडुक्कर येऊ नको बाबा, फक्त आवाज आला की भीती वाटते. जंगलात भरकटलोय, काही दिसत नाही आहे, काही सापडत नाही आहे पुढे. इथं वरती एक जाऊन ट्राय करावं असं वाटतंय. ही खालची एक बाजू आपण फिरलो. जंगलातून घुसू आता. वरती जायला चान्सच नाही आहे इथून. मोळी मिळाली. वरती काय दिसतंय का? इथे तर आलो. वरती का चर्च सारखं काहीतरी दिसतंय, क्रॉस दिसतोय. तिथे जाऊन बघू. एकदा स्ट्रगल सुरू झालाय. वरती तर दिसलंय, पण तिथे जायचं कसं? किडे चावतेत, मजबूत कसले किडे आहेत काय माहिती. विषारी नसावा, काटे. बघू आता इथे
शेवटी वरती आलोय. वाट कुठून येते कशी येते काय माहिती नाही आहे, पण इथं पोचलो. हे बघा इथे एका चर्चचे अवशेष आहेत. ही वाट हा बालेकिल्लाच असू शकतो, कारण हे जंगल आपण पूर्ण तुडत वरती आलोय. चर्चकडं बघू काय सापडतंय का. इकडे खाली वाट नाही आहे, तटबंदीचे अवशेष आहेत असे. आपण पुढं बघू काय मिळतंय का. पुढं आल्यानंतर आपल्याला हे वाड्यासारखे अवशेष दिसलेत. चौथरा आहे कुठल्या तरी घराचा. बघा हा चौथरा आहे पूर्ण हा असा, आणि इथून पुढं पण वाट गेलेली आहे. आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरती आलेलो आहे. वरती काय अजून बघायला मिळते का बघू. ही टेकडी म्हणजेच किल्ला आहे, याच्यावरती काय जास्त अवशेष नाही आता. पूर्ण या जंगलात एकटाच आहे मी आता. नक्की कुठं आलो आहे ते पण माहिती नाही आहे. सोबतचे जे होते ते खालीच राहिले, खालून वाट सापडत नव्हती. आपण फक्त एक दिशा धरून चालत आलो आहे भरपूर सारा स्ट्रगल करून. आणि वरती पोचल्यानंतर आता एकटंच आहे इथं. जंगलात प्राणी वगैरे का आहेत का माहिती नाही आहे, पण घनदाट असं जंगल आहे आणि त्या जंगलात आपण चाललो आहे. पुढे काय आहे का. इथे नुसत्या भरपूर साऱ्या ढोरवाटा फिरला येतात. इकडे एक भगवा लागलेला दिसला आहे, तिथे जाऊन बघू आपण. खालून आवाज येतोय, डर जरुरी आहे. इकडे बघू काय ते. कुठल्या तरी इकडे माकडं उड्या मारतायत आणि आपले इंडिकेटर लागले होते. हे बघा इथे कुठल्या तरी रावळाचे अवशेष येथे भगवा लागलेला आहे. आणि हा एक पडझड झालेला चौथरा आहे फक्त इथे हा पण मिळाला आपल्याला. माकडांनी नुसतं वादळ उठवलं आहे किल्ल्यावरती, दंगा सुरू केला आहे तिकडच्या बाजूला. आणि आपण अजून काय अवशेष मिळायचं का ते शोधायचं आणि पटकन पळायचं खाली. इथे आल्यानंतर अजून आपल्याला काहीतरी दिसलं आहे. देऊळ आहे. वा हे बघा इथे हे देवळाचे अवशेष आहेत. वा इथं मिळालं शेवटी किल्ल्यावरती असणारं देऊळ. हा पूर्ण त्याचा चौथरा आहे असा. मस्त फायनली सापडलं आपल्याला. फायनली किल्ल्यावरचे अवशेष पण शोधले. भरपूर स्ट्रगल केला याच्यासाठी. आणि इथं जंगल आहे, एकटाच आहे, त्यामुळे भीती वाटते आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला किल्ला. आता आपण आलेलो आहे गोव्यातल्या फोंड्याजवळच्या मर्दनगड किल्ल्यावरती. हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला आहे असे आपल्याला इतिहासात उल्लेख मिळतात. आणि हा किल्ल्याचा इतिहास बघूया आता आपण. 1683चा गोव्यातल्या फोंड्याचा रणसंग्राम बऱ्याच लोकांनी ऐकलेला असेल. गोव्याच्या विरजाईचा कसा माज मोडला होता त्याच्याबद्दल ऐकलेलंच असेल. जुव्या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांनी मांडवी नदीच्या खाडीत घोडा घातला होता. तो इतिहासही सगळ्यांना ऐकलेला असेल. त्यानंतर पुढे येऊन फोंडा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकला. पण फोंडा किल्ला त्यावेळी त्यांनी पूर्ण उद्ध्वस्त केला होता पोर्तुगीजांनी. त्याचे थोडेसेच अवशेष बाकी होते. आणि फोंडा किल्ला अशा ठिकाणी होता की ज्याच्या पूर्ण बाजूने टेकड्या होत्या आणि मध्ये होता, त्यामुळे तो तेवढा सुरक्षित नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांनी फोंडा पूर्ण उद्ध्वस्त केला. तेव्हा फोंडा उद्ध्वस्त केल्यानंतर इथं अजून एक ठाणं पाहिजे होतं, म्हणून त्याच्या शेजारी असणाऱ्या एका टेकडीवरती छत्रपती संभाजी महाराजांनी हा मर्दनगड किल्ला बांधला आहे. आणि त्या मर्दनगड किल्ल्यावरती आता आपण आलेलो आहे. 1683 पासून हा किल्ला म्हणजे फोंड्याचं एक केंद्रबिंदूच बांधला. त्यानंतर हा किल्ला बऱ्याच राजसत्तांनी उपभोगला. पोर्तुगीजांकडे गेला, पेशव्यांच्याकडे गेला. किल्ला नामशेष होत आलेला आहे. किल्ल्याचे अवशेष बऱ्यापैकी संपलेले येतात.
म्हणजे थोडेफार कुठंतरी राऊळ, कुठंतरी तटबंदी किंवा कुठंतरी काहीतरी बघायला मिळतं आहे. हा किल्ला आपण आता एक्सप्लोअर करत आलेलो आहे, अगदी नामशेष अवस्थेत आहे आणि यातले अवशेष शोधतो आहे आता आपण. 1683ला छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला बांधल्यानंतर पुढे तो मुघलांच्याकडे गेला. मुघलांच्याकडून पुढा सावंतवाडीकरांनी जिंकून घेतला. सावंतवाडीच्याकडून परत मुघलांनी जिंकला. मुघलांच्या नंतर हा किल्ला थोडे दिवस पेशव्यांच्याकडे गेला. पेशव्यांच्याकडून परत हा किल्ला पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. तर हा असा वेगवेगळ्या राजसत्तांचा इतिहास या किल्ल्याला मिळालेला आहे. संभाजी महाराजांच्या काळानंतर या किल्ल्याचा आपला एक रंजक इतिहास मिळतो. आता हा माझा पाठ नाही आहे, त्यामुळे मी हा वाचूनच सांगतो आहे. तर सौंदेकर इथले राजे होते, म्हणजे अंत्रुज महालाचा कारभार ते या किल्ल्यावरून पाहत होते. सौंदेकरी व्यापारी राज्यकर्ते होते. पोर्तुगीजांना सौंदेकरांसारखा त्रास न देणारा आणि कमकुवत असा शेजारी पाहिजे होता. त्यामुळे त्यांनी त्याला पाठिंबा द्यायला सुरुवात केला. 1 मार्च 1739मध्ये बाजीराव पेशवा यांच्या आदेशानुसार गोवा स्वारीवर असलेल्या व्यंकोजी घोरपडे यांनी मर्दनगडावरती स्वारी केली. त्यावेळी फोंड्याच्या जनतेने मराठ्यांना सर्वतोपरी मदत केली. इथल्या त्र्यंबकरावांचा दिवाण गोविंदा ठाकूर हा आपल्या 500 घोड्यांस्वारांसह मर्दनगडावर चालून गेला. सौदेकरांचा किल्लेदार नरसिंगराव कुठलाही प्रतिकार न करता किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला. पण पोर्तुगीजांच्या कृपेने 1742च्या जूनमध्ये तो फिरून पुन्हा सौदेकरांकडे गेला. मर्दनगड 1756पर्यंत सौंदेकरांच्या ताब्यात होता. परंतु ठरल्याप्रमाणे खंडणी न भरल्याने पेशव्यांचे सैन्य सौंदेकरांच्या राज्यात घुसले. सौंदेकरांकडे खंडणी भरण्यासाठी पैसा नसल्यामुळे त्याने मर्दनगड पेशव्यांकडे गहाण ठेवण्याचे ठरवले. पोर्तुगीजांना मराठ्यांचा शेजार नको होता, म्हणून जेव्हा त्यांना या गोष्टीचा सुगावा लागला तेव्हा त्यांनी घाई करून पुन्हा गड ताब्यात घ्यायचे ठरवले. त्यावेळी लुईस मस्करेनास कोंदिदी आल्व हा पोर्तुगीज विरजाई होता. छत्रपती संभाजी महाराजांनी 1683वरती जुवेच्या किल्ल्यावरतीच्या विरजाईला पाण्यात हे केलेला होता ना, तो नाही आहे, हा दुसरा आहे. हा पेशव्यांच्या काळातला आहे. पण तो पोचायच्या आधीच पेशव्यांचे सैन्य तिथं पोचले होते. विरजाईने आल्याबरोबर तोफांचा मारा सुरू केला. पोर्तुगीजांच्या दुर्दैवाने याही वेळी जोरदार पाऊस सुरू होता. मर्दनगडावरील पेशव्यांच्या नवीन किल्लेदार यसाजीराव हुकरीकर याने मर्दनगडाचे दरवाजे उघडून पोर्तुगीजांवरती जोरदार आक्रमण केले. भर पावसामुळे मराठे पोर्तुगीजांवर तुटून पडले. मराठ्यांनी पोर्तुगीजांना अक्षरशः कापून काढले. या हातगडाईच्या लढाईत त्यांचे सैनिक, तोफा, बंदुका वाट मिळेल तिकडे पळू लागले. पळणाऱ्या शेंदाड पोर्तुगीज सैन्यांचा मराठ्यांनी पाठलाग सुरू केला. हवालदिल झालेले आणि आपला जीव मुठीत घेऊन पळणारे पोर्तुगीज सैन्य दुर्गाभटमधून जुन्या गोव्यात परतले आणि मराठा सैनिकही मर्दनगडावरती आले. जेव्हा सगळं पोर्तुगीज सैन्य जुन्या गोव्यात पलटलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा वीरजाई कोंदिदा आल्वा बेपत्ता आहे. त्यांचा वीरजाईच बेपत्ता झाला होता. त्यांनी परत जाऊन मर्दनगडाच्या किल्लेदाराकडे विनंती करून वीरजाईला मर्दनगडाच्या राळात शोधायला सुरुवात केली. ढवळीचे रान पिंजून काढल्यानंतर त्यांना प्रेत मिळालं. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी वीरजाई कोंदिदा आलवर फोंड्याच्या लढाईत जबरदस्त जखमी झाला होता. आता तर अचानक केलेल्या फोंड्यातील आक्रमणात पोर्तुगीजांचा वीरजाईच ठार झाला होता. वीरजाई म्हणजे इथल्या प्रांताचा प्रमुख, तो त्यावेळी तोच ठार झाला होता. त्यानंतर 30 मे 1763 रोजी 13 दिवसांच्या जोरदार लढाईनंतर पोर्तुगीजांनी परत एकदा मर्दनगड जिंकून घेतला. तर असा मर्दनगडाचा एकंदरीत इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. किल्ला छोटासा आहे पण इतिहास खूप संक्षिप्त असा लाभलेला आहे या किल्ल्याला. तर आता आपला पूर्ण किल्ला बघून झालेला आहे आणि आपले खाली मित्र जे राहिले होते ते पण आलेले आहेत. त्यांना बरोबर जो रस्ता यायचा आहे तो सापडला आहे. आता उतरायचं टेन्शन गेलं आपलं, चांगल्या रस्त्याने उतरू. आता चला, आपला किल्ला पण पाहून झालेला आहे. आता उतरायला सुरुवात करूया किल्ला. आपण या झाडापासून वरती चढलो होतो आणि ही इथून एक येणारी वाट, ही वाट होती या चर्चच्या शेजारून. आपण या जंगलातून खाली आलो पण इकडून येणारी वाट होती, आपल्याला इथून यावं लागलं. इथं सगळ्यात वरच्या बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आहेत. ही वरती जाणारी वाट बांधीव वाट होती ही, कारण दोन्ही साईडला दगड आहेत इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला. आता पडझड झालेली आहे आणि ही किल्ल्याची प्रमुख वाट आहे. आपण रस्ता चुकल्यामुळे आपल्याला जंगलातून घुसावं लागलं. पण ही वाट एकदम इझी आहे चढायला, मळलेली वाट आहे आणि खूप सोपी वाट आहे. बघा इथं खाली आलं ही इकडच्या बाजूला जाते ही वाट. ही इथं बघा ही किल्ल्याची तटबंदी आहे. ही वरती किल्ला ही अशी वाट येते. इकडं खाली येते शांतीनगरमधून येणारी वाट. आपण इकडच्या वाटेला जाऊ आता, कारण दुसरीकडून आलो होतो आणि इकडे मी असलेली ही तटबंदी किल्ल्याची. इथं पण हे तटबंदीचे अवशेष आहेत. ते शांतीनगरच्या वाटेवरून तिकडून इथे आलो आपण आणि इथून आता आपल्याला ती आपली वाट मिळाली. मी तिकडून घुसलो होतो
पण थोडंसं खालून इकडून ही अशी वाट घेऊन जाते. इथं आल्यानंतर आपल्याला इकडे टर्न मिळतो आणि ही वाट आपल्याला तिकडे घेऊन जाते. तर परत एकदा आपण जिथून रस्ता भरकटलो होतो त्या ठिकाणी पोचलेलो आहे. आपण हा पूर्ण हे चढत गेलो, रस्ता तुटल्यामुळे नेसेसरी नव्हतं. आपण इथून खालच्या बाजूने आलो. इथून आल्याच्या नंतर इकडं पाण्याचं टाकं वगैरे होतं या बाजूला, पण इकडे जायचं होतं आपल्याला. ही वाट बरोबर वाटत अशी घेऊन जाणारी, पण आपण वरती घुसलो आणि रस्ता चुकूनच गेलो. इकडं पाण्याच्या टाक्यां ते दिसतात, तिथून इकडच्या बाजूला जायचं आणि इथून वरती जायचं. तर परत एकदा आपण फॉरेस्टच्या एरियात पोचलेलो आहे. तर इथं आल्यानंतर मी सजेस्ट करेल, इथला रस्ता तर जायला चांगला आहे, फक्त आपण जो टर्न चुकला होता तेवढा लक्षात ठेवला तर. बाकी तिकडून शांतीनगरचं फॉरेस्ट ऑफिस आहे, तिथून येणारी पण किल्ल्यावरती वाट खूप चांगली आहे. या फॉरेस्टच्या इथून वरती जातो आपण. ही घसरडी वाट आहे, शूज वगैरे चांगले घालून या. तिकडची वाट एकदम चांगली आहे, तिथून वरती जाऊ शकता. तर चला, ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. गोव्यातला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाने अगदी असलेला किल्ला आपण पाहिला. तर चला, भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये.